मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद। दादरमध्ये मराठी जैन आमने सामने, तर मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला। पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद, अशा गोष्टी खपवून घेणार नाही। पालिकेने तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवावा, संदीप देशपांडेंची भूमिका। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू, काँग्रेसकडून संदीप देशपांडेंना सुपारी। आम्ही सुद्धा बांगड्या भरल्या नाहीत, निलेश चंद्र मुनींचं चिथावणीखोर वक्तव्य। महानगरपालिकेमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार, पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिलेली नव्हती, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, किशोरी पेडणेकर आक्रमक। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक, शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित। मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटलांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह। कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था, सातारा सांगली विधान परिषदेसंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर निवडणुकीमध्ये स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं, उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार, तर महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना।